ओपन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवरती. प्रीतम बारी, ग्रामीण धमाका बिग बॅश, 18 बॉल 55ची गरज असताना ज्या पद्धतीनं ती रनचेस आपण पाहिले टीम दिवे समोर, ग्रेट रनचेस होती टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील. त्या देखील रनचेसचा उल्लेख सातत्याने केला जाईल. दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये प्रीतम बारी पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील खऱ्या अर्थाने एक अभिमान आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. एका बाजूला चिंचणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय टीम विहान 11 धाकटी डहाणू या दोन टीम मधील सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकेंडवरती करणला आपण पाहतोय. या मैदानावरती आता त्याच्या बॅटमधून रन येणं गरजेचं आहे. एक चांगली बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन अरबी समुद्रावरती खऱ्या अर्थानं पश्चिम किनारपट्टीवरील असलेले हे दोन संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये या मॅचमध्ये आणि या शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसतील. चिंचणे आणि दुसऱ्या बाजूला विहान 11 धाकटी डहाणू या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. विहान 11 अर्थातच संदीपदादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवनेरी चषक 2026च्या मैदानावरती. तरुण जोडी मेन्शन केले गेले स्क्रीनवरती. धन्यवाद प्रवीण दादा पाटील. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम बारी ओव्हर दी विकेट, राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नक्कीच इथे विकेट जात असताना पाहायला मिळते. सर्वात भारी प्रीतम बारी आणि त्याने घेतलंय पहिल्याच बॉलवरती विकेट. दोन्ही टीम्स लक्षात घ्या, दोन्ही टीम्सला या ठिकाणी 5 षटकांसाठी प्रत्येक इनिंगमध्ये 25 मिनिटे दिली जातील आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुमची जी 5 षटकं ती कंप्लीट झाली पाहिजे याची नोंद दोन्ही टीम्स घ्या. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना प्रीतमला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेट असो किंवा ओपन फॉर्मॅट असो, प्रीतम बारी सर्वात भारी. नवीन फलंदाज मयूर तामोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि तोच एक्सपिरियन्स आता मयूरला दाखवून द्यावा लागणार आहे कारण आकाशची विकेट गेले. एक्सपेक्टेशन भरपूर मोठे होते या मॅचमध्ये आकाशकडून. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी ठरत असताना आता नवीन फलंदाज मयूरला आपण पाहतोय. दुसरा बॉल स्विच हिट, पहिल्याच बॉलवरती आपला ट्रेडमार्क आणि सरळ बॉल ओव्हर दी पॉइंट. चाललाय बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट ओव्हर दी पॉइंट हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थाटामाटात आगाज होत असताना आपण पाहतोय मयूर तामोरेच्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती पलटवार मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मयूर तामोरेचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आपला सिग्नेचर शॉट त्या ठिकाणी बाहेर काढला आणि आपल्या फलीमधील ते अस्त्र बाहेर काढलं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येत असताना आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. यॉर्क लाईनवरती आता पिच केला होता हा बॉल. एक रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 लेग बाईजच्या माध्यमातून रन येत असताना आपण पाहतोय. आता पलटवार मैदानामध्ये प्रीतमच्या माध्यमातून झालाय. चौकार आल्यानंतर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय राऊंड द विकेटने येत असताना परफेक्ट यॉर्कर लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता आणि त्यावरती तो स्विच हिट सक्सेसफुल झालेला नाहीये. आता करण रावरेला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. हे देखील एक मोठं नाव याच मैदानावरती आमदार चषक 2022 मध्ये केलेली कामगिरी. राऊंड द विकेट, शॉर्ट बॉल त्याच्यावरती पुल शॉट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती करण देखील रन बनवू लागलाय. 6 धावा.
11 धावा स्कोरकार्डवरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून परफेक्ट पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर झाला होता करणच्या विरोधामध्ये आणि त्याच्यावरती 6 रन्स येत असताना पाहायला मिळाला. 11 धावा स्कोरकार्डवरती पुन्हा एकदा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आता कमी गतीने लेग कटर टाकला होता. यादीचे 4 बॉल जर आपण पडताळून पाहिले तिथे वेग जास्त होता. इथे कटरचा वापर करण्यात आला होता. मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मिडल स्टॉम्पवरून हा लेग कटर भरपूर फिरला होता. आता शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. एस्टनच्या मागे विनीत अंबिरे, फर्स्ट स्लिपमध्ये मयूर मर्देला आपण पाहतोय. टॉप ऑफ फॉर्म सध्या प्राईममध्ये मयूर मर्देला आपण पाहतोय. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक याच वर्षामध्ये त्याच्या नावावरती राहिलाय. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. शेवटचा बॉल लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रन मिळणार नाही. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा येत असताना पाहायला मिळाला. उत्कर्ष सर, मागील षटकाचा जर आपण विचार केला तर मागील षटकामध्ये दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीनं रन्स बनवण्याचा प्रयत्न करत होते आणि जी सुरुवात खऱ्या अर्थानं झाली होती असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड नसेल, परंतु तसं घडलेलं नाही आहे. कारण दोन्ही फलंदाजांनी आपला जो क्लास आहे तो दाखवला या मागील ओव्हरमध्ये. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट दाखवलं दोन्ही फलंदाजांनी. जिथे पहिलाच विकेट बाद झाला तो महत्त्वाचा खेळाडू होता आणि तो बाद झाल्यानंतर मागे न वळता जिथे एका बाजूला करण रावडेच्या बॅटमध्ये तो षटकार, मयूरनं पहिल्याच बॉलवरती स्वप्नगत सुरुवात चौकार आणि ज्या पद्धतीने तो खेळ केला. एका बाजूला टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी राहिली प्रीतमची. आज धाकटी डहाणू या संघाचा मी उल्लेख केला. मोठमोठ्या स्पर्धा सहजतेने गाजवत आहेत आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण बिग बॅश धमाका सेमीफायनलच्या मॅचमध्ये शरणागती पत्करावी लागली परंतु मनं जिंकली. ज्या पद्धतीनं हे क्रिकेट आपण पाहिलं. सध्या गोलंदाजी मार्कवरती करण अंभिरे हे सध्या दाखल झालेत. चिंचणी हा संघ बॅटिंग करतोय. 11 रन 11 वरती 1. शिवनेरी चषक, आज शिवनेरी चषकाचा चौथा दिवसाचा खेळ. आपण चौथा दिवस रात्रकालीन स्पर्धा, परंतु आज थोडंसं उशिरानं दाखल झालोय या स्पर्धेमध्ये आणि आज इथून देखील मॅचला सुरुवात देखील झाली. पहिला बॉल करण यांचा, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फार बाहेरचा बॉल. पंचांनी पाहिलं तदनंतर दर्शविलं की हा व्हाईट बॉल आहे. नितेश कदम सर ऑन स्क्रीन आणि त्यांनी दर्शवलं की हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने बघा ॲक्शन रिप्ले आपण पाहताय. शफल तर फार झाले होते परंतु तोही बॉल जी एक्स्ट्रा वाईड असतो ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल पंचांनी घोषित केला की तो व्हाईट बॉल आहे. आता या व्हाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 12. कालच्या रजनीमध्ये काय नशिबानं साथ दिली ती म्हणजेच श्री जागमाता रावळे. नशिबासमवेत चांगलं क्रिकेट, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3-11 अल्पेशदा भोईर यांनी संघाची एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली अगदी शेवटच्या क्षणाला आणि तदनंतर त्या संघानं अफलातून कामगिरी केली. चांगले चांगले संघ गार केले. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. मागील बॉल तपासून पाहिला तर गतिमान होता. या बॉलला थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी ॲक्शन रिप्ले आपण पाहतात. बघा या बॉलचा 2 कॅमेऱ्याचे अँगल पाहायला मिळतात आणि त्या गोष्टी दाखवतात. रिव्हर्स स्विच करायचा होता, फारच बाहेर टाकला. बघा ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली. फलंदाजाचा मनसुबा रीड केला आणि तदनंतर चेंडूची लाईन ऑर लेंथमध्ये बदलाव केले आणि ही गोलंदाजी आहे करणची. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने पुढचा बॉल. याही बॉलला भरपूर बाहेरचा बॉल आहे. पंचांनी पाहिलं, दर्शविलं पुन्हा एकदा की व्हाईट बॉल. करणकडे जर अचूक टप्पा पडला तर खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी अनेक वेळा ते हावी राहू शकतात, परंतु यावेळेला त्यांची थोडीशी गोलंदाजी भरकटते की काय. जिथे एक्स्ट्रामध्ये सध्या आता धावा यायला लागल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. आज या स्पर्धेची चौथी रात्र. शिवनेरी चषक सफाळ्यात एकमेव स्पर्धा जी नाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. वाह, काही चेंडू होता जो मी उल्लेख केला नाही आधीच्या बॉलवरती की जर चांगल्या लाईनवरती त्यांचा बॉल पडला तर मग फलंदाजांसाठी अनेकदा ते कठीण राहिलेलं आहे आणि सध्या तेच कठीण आपल्याला पाहायला मिळालं. बघा ॲक्शन रिप्ले या बॉलचा. गुड लाईन स्पॉटला पिचिंग, तदनंतर बॉल हलकासा आतमध्ये आला. फलंदाजाच्या बॅटचा ब्लेड बंद झाला होता आणि तुर्तास बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. या षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फारच बाहेर. षटकातील हा तिसरा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. प्रीतम यांना आपण पाहताय जे सध्या या मॅचला लीड करतात. संघाचे कर्णधार आहेत आणि ऑल इंडिया आयकॉन. फक्त धाकटी डहाणू नाही तर ISPL प्रवास याही खेळाडूने केला आणि या पालघरने चांगले क्रिकेटपटू दिलेत. यामध्ये ती मात्र शंका नाही. आज पालघरचं क्रिकेट देखील मागे नाही. या पालघर जिल्ह्याला खूप चांगल्या पद्धतीचे खेळाडू मिळाले. याच गावातून मी उल्लेख करीन, याच विभागातून उल्लेख करीन. रितेश बबलू सारखा खेळाडू आहे, मनोज पाटील सारखा खेळाडू आहे, प्रणय पाटील सारखा खेळाडू आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट
आज फार पुढे गेले. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला फील्ड करतील आणि तिथून आपण पाहतात फक्त आणि फक्त मिळते ती म्हणजे सिंगल. आता या सिंगलच्या साह्याने फार वेळानंतर करण रावरे वामन हे सध्या स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधनं जरूर आलाय, परंतु त्यानंतर 2 बॉल डॉट तेही खेळले. 15 रन झालेत. पहिल्या षटकात जी सुरुवात 11 रनची झाली होती तिथे एक विकेट गेला खरा, परंतु आता विकेट या षटकात नाही गेलेत, परंतु धावा एक्स्ट्राने झालेत. बॅटने रन सध्या कमी आलेले दिसत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय, जिथे 3 बॉल वाईड आले. हे षटक संपत नाही, जणू काही रेल्वेवरती चालणारी मालगाडी. ज्या पद्धतीने हे डब्यांवरती डबे आता मोजले जातात. पुढचा बॉल, फटका इथे देखील फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, यस टेकन. करण इथे आपल्याला पाहायला मिळतोय रावरे याची देखील विकेट मिळते. फलंदाज बाद होत आहेत. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. मोठा हादरा गॉन. खेळ संपल्यानंतर आता 15-2 अशी स्थिती सध्या बघायला मिळते चिंचणी या संघाची. धाकटी डहाणू या संघाने टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेली गोलंदाजी सध्या अचूक चाललंय. नवीन बॅटर मैदानाच्या जिग्नेश हे सध्या दाखल झालेत. करण नाही आहेत. तुमच्या साथीने मयूर सारखा फलंदाज अनेक वर्षे या टेनिस बॉलला त्यांनी सेवा केली आहे आणि आता देखील करतोय. त्या खेळाडू समवेत तुम्हाला या 6 षटकांच्या क्रिकेटला न्याय द्यायचा आहे आणि खऱ्या अर्थानं आता तुम्हाला ही संधी मिळाली आहे. प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ जरूर आहे, त्यांना लढण्यासाठी त्यांच्या पुढे आम्ही लढण्यासाठी इथे तयार झालो. त्याची उत्तरं द्यावी लागतील. षटकातील पुढचा बॉल अर्थात 5वा बॉल. पहिलाच बॉल बॅट चिकट बॉल चाललाय. थर्डमॅनमधनं क्लिअर होताना आता धावा येत आहेत. हा चौकार आलाय. जरी मिडल ऑफ द बॅट नसला तरी आता बॅटिंग करणारी टीम सांगेल की ते धावा कशाही येऊ देत, त्या येणं गरजेचे आहेत आणि ह्या धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये या चौकाराच्या साह्याने 19 रन फलकावरती लागलेत. बॉलचा खेळ झाला 5. अगदी शेवटचा बॉल बाकी. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय बघा. बॅट अगदी आपण पाहतात बाहेर होती, तदनंतर आउटसाइड ऑफ द एज आणि तदनंतर चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय करण आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेला पायावरती बॉल होता. बॉल पुन्हा एकदा बराच काळ हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात खरे, परंतु तिथून आपण पाहतात तो बॉल नोमॅन्स लँड मध्येच पडला. दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि 2 धावा देखील सहजरीतीने परिपूर्ण झाल्या. मागील षटकात हार्दिक सर 11 रन होते, या षटकात 10 धावा आल्या. त्यामध्ये आपण पाहता 3 बॉल वाईट देखील होते. म्हणजेच मी म्हणेन की फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणखीन इथून धावा येणं गरजेच्या होत्या, नाही झाल्यात. आणखीन 4 षटकं येणार. 4 षटकांमध्ये काय होईल हेही बघण्यासाठी मजा येईल. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ब्रेक नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची कहाणी. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा स्कोर कार्ड होती. मागील 2 ओव्हर्समधील ते हायलाइट्स आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 6 षटकांच्या सामन्यात पहिल्या 2 षटकात 21 धावा आणि 3 विकेट्स त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवातीपासूनच गोलंदाजांचा दबदबा, धावा मिळाल्या पण विकेट्स गमावल्या. ही सध्या टॅगलाईन आपल्या स्क्रीनवरती डीबीएनच्या माध्यमातून. आता ओव्हर नंबर 3 मध्ये सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा प्रीतमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 11 रन्स आल्या होत्या आणि विकेट्स देखील घेतले होते प्रीतमने. मागील ओव्हरमध्ये करणने रन्स कमी खर्च केले आणि जी इकॉनॉमी आपण पाहिली होती 11 घरामध्ये ती थोडीशी खाली आणली. पहिला बॉल, पहिलाच बॉल होती फॉलोइंग स्वीप आणि तिथे फिल्डर आहेत फाईन लेगमध्ये. स्पेशली त्या ठिकाणी मयूरसाठी फिल्डर लावले होते, कारण चांगलंच माहिती आहे मयूर स्पेशली जर आपण पाहिलं तर थर्डमॅन आणि फाईन लेगमध्ये चांगले रन्स बनवत असतो आणि त्याचमुळे त्या 2 क्षेत्रांमध्ये
फिल्डिंग स्ट्रॉंग लावली जाते. धावसंख्या फलकावरती 22. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती फॉलोइंग स्वीप त्या ठिकाणी ऑफर केला होता, सक्सेस झालेला नाहीये. आता स्ट्रायकिंगवरती जिग्नेशला आपण पाहतोय, जो एक डावखुरताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता इथून चांगले रन्स बनवावे लागणार आहेत, पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे, कारण विकेट्स देखील गेल्यात. चिंचणी टीम सध्याच्या घडीला स्ट्रगल करते. लवकरच कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असेल आणि तो कमबॅक स्ट्रॉंग असू शकतो. बँक ऑन दी टार्गेट कोणत्या गोलंदाजाला केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये त्या रन्स बनवल्या जातील, कोणत्या गोलंदाजावरती प्रेशर टाकलं जाईल, या सर्व काही गोष्टी येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्या तरी प्रीतमच्या अगेन्स्ट एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आता दुसऱ्या बॉलवरती कहाणी काय असणार आहे. दुसऱ्या बॉलवरती लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेग कटरचा वापर मैदानामध्ये झाला होता. चांगला फिरला होता बॉल. ज्या पद्धतीनं हा बॉल बाहेर निघाला आणि DRSचा वापर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी घेतलाय. व्हाईट बॉलसाठी हा DRS ऑफर केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून काउंट केला जाईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. लेग कटर्स ऑफ कटरचा प्लॅन मागील 8 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय प्रीतमच्या या स्पेलमध्ये. मध्यंतरी जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स चांगल्या आल्या होत्या. स्विच हिट तिथे आपण पाहिला होता मयूरच्या माध्यमातून. करणच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तो देखील तंबूच्या आसराला परतलाय. हा कमी गतीने टाकला होता. हा देखील बॉलवरती बीट केला जातं जिग्नेशला. जिग्नेशला चांगल्या पद्धतीनं रीड केला आणि जिग्नेशचा मागील 2 बॉलवरती चांगला अभ्यास करत असताना मैदानामध्ये प्रीतमला पण पाहतो ऍक्शन रिप्लेमध्ये. बॅक ऑफ दी हँड चांगल्या पद्धतीनं फिरला होता. मागचे दोन्ही लेग कटर्स डेंजरस राहिल्यात फलंदाज जिग्नेशसाठी. चांगलं सीम प्रेझेंटेशन प्रीतमचं पण पाहिले. मागील 2 बॉलमध्ये सातत्यानं लेग कटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ऑफर केले जातात. मागील 2 बॉल होती. चौथा बॉल या ओव्हरमधील चौथा बॉल देखील लेग कटर टाकला होता. पाय चालत नाहीयेत, फुटवर्क साथ देत नाहीये आणि त्याचमुळे ते बॉलला फॉलो करणं आणि लेंथला त्या ठिकाणी रीड करणं पूर्णपणे अवघड होऊन बसलंय. हा देखील बॉल जर आपण पाहिला तर थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. व्हाईट लाईनवरती हा बॉल ओलवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे देखील यश मिळालं गोलंदाज प्रीतमला. मागील 3 बॉलमध्ये अवघड प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत आणि ते प्रश्न आतापर्यंत मागील 3 बॉलमध्ये सोडवता आलेले नाही आहेत. या देखील ओव्हरमध्ये प्रीतमचा बोलबार आणि अधिराज्य आपल्याला पाहायला मिळालंय. या बॉलवरती बॅटची टॉपेज त्या ठिकाणी आपण पाहतोय शतशक आहेत आणि यस इथे जिग्नेशला परतावा लागणार आहे, जो सातत्यानं संघर्ष मैदानामध्ये सुरू होता मागील 3 बॉलवरती. अखेरकार तो चौथ्या बॉलवरती संघर्ष समाप्त झालाय आणि टीम चिंचणीला लागलाय 3रा धक्का. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. नवीन फलंदाज विनीत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. प्रीतमला चांगलंच माहिती होतं, कारण सातत्याने लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेग कटर्स त्या ठिकाणी वापरले जात आहे. तिथे टॉपेज घेऊ शकतो आणि त्याचमुळे गलीमध्ये तो फिल्डर लावला होता आणि बरोबर तिथेच बॉल गेला. जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस होत असताना पाहायला मिळाला आणि प्रीतमच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 22 वरती 3रा धक्का टीम चिंचणीला लागलाय. आता नवीन फलंदाज विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूने मयूर मैदानामध्ये खिंड लढवण्याचा प्रयत्न करतोय, एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला त्याला साथ काय मिळालेली नाहीये. शेवटचा बॉल हा देखील स्टंपमध्ये डिलिव्हर्ड केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एडवरती फलंदाज कलेक्शन झालेला नाहीये. पुन्हा एकदा जीव धोक्यामध्ये त्या ठिकाणी विनीतचा आपल्याला पाहायला मिळाला. डेंजर इन कडे होते. जर का कलेक्शन झालं असं इथे तर कदाचित विकेट जाऊ शकली असती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 24-24 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष सर पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 10 आल्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 3 येताना पाहायला मिळाला. म्हणजे रन्सचा जो ग्राफ आहे तो पूर्णपणे डाऊन होत असताना पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलंय प्रीतम बारीची 2 षटकं, जिथे 2 विकेट आणि 13 रन त्याने खर्च केल्या, ही त्याची क्वालिटी आहे का म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवून इथे आला.
प्रतिस्पर्धी संघाला अनेक वेळा ज्यानं धारातीर्थी पाडलेला तो प्रीतम बारी आता देखील पडलाय भारी प्रतिस्पर्धी संघ चिंचणी यावरती. आता सध्या 24 रन झालेत फलकावरती, 3 गडी बाद देखील झाले, 18 बॉल आहेत. दबावातही शांत प्रीतम बारीचा शानदार शेवटचा ओव्हर. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी आणि डीबीएन मीडिया या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ह्या पोहोचवतात, ही त्यांची क्वालिटी आहे. सध्या 24 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. या 3 षटकांमध्ये 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये किमान तुम्ही 35-40 रन जर केल्या तर या मॅचमध्ये 65-70 ची ही जी फाईट आहे ती बघायला प्रेक्षकांना आवडेल दुसऱ्या डावामध्ये. आणि सध्या ती फाईट करण्याकरिता मयूरकडे भरपूर अनुभव आहे. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला असं म्हटलं जातं, तसा हा मयूर आहे ज्याने अनेक वर्ष या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. पॉईंटला बॉलला खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक डीपमधने आहेत आणि बॉलला इथून फील्ड देखील करतायत, तुर्तास मिळते सिंगल. गोलंदाजी देखील त्या ताकदीची होते. जिथे तुम्ही क्षेत्ररक्षण सेट केलंय त्या पद्धतीने तुमची गोलंदाजी आहे, हे तुमच्यातील टॅलेंट आहे. आणि खऱ्या अर्थाने ते प्रत्येक गोलंदाजाकडे नसतं की जिथे तुम्ही फिल्डिंग लावले तिथे तुमची गोलंदाजी व्हावी, परंतु गोलंदाज करण सांगतायत की आम्ही देखील याच पद्धतीसाठी जाणले जातो आणि सध्या चांगली गोलंदाजी होते. बॉलचा खेळ झाला, 25 षटकातील बॉल झाले, तो म्हणजेच पहिलाच बॉल होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी आमची ताकद हे सध्या त्याने दाखवून दिलंय. प्रेक्षक राजांनी अगदी वेळ काढला आता या स्पर्धेसाठी आणि डोंगरावरती जाऊन चांगली जागा, चांगला बाल्कनी व्ह्यू कुठून मिळेल ह्याच्याकडे तेही पाहतात. षटकातील पुढचा बॉल, या बॉलला रिव्हर्स स्विच करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील, यष्टीरक्षक त्यामध्ये कन्व्हिन्स होते, गोलंदाजांचा थोडाही त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही. आणि सध्या धावांची गती तपासून पाहिली तर आत्तापर्यंत 25 ॲक्शन रिप्ले आपण पाहत्या. बघा मागील बॉलवरती काय घडलं, अगदी शेवटच्या क्षणाला ब्लेड बदलला. तदनंतर आपण पाहू शकता चेंडू आणखीन बाहेरच्या बाजूनं करण घेऊन गेलेत. सध्या बॉलचा खेळ झाला, 25 रन फलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. याही बॉलला फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहतात जणू काही यष्टीरक्षक आणि गोलंदाजाच मध्ये हा सामना चालू आहे. गोलंदाज बॉल टाकतात, सरळ यष्टीरक्षकाकडे तो बॉल जातोय आणि सध्या जे आपण तपासून पाहताय ना की धावांचा हा तुटवडा येणाऱ्या काळात तो थोडंसं टेन्शन वाढवणारा राहील. बॅटिंग करणारी टीम चिंचणीला जर योग्य वेळेत त्यांनी इथून एक चांगली स्टार्ट नाही घेतली तर मग धावा कमी झाल्या याचं थोडंसं दुःख होईल दुसऱ्या डावामध्ये. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे बॅटिंग जी आहे ती अगदी खोलातली आहे. क्रमांक 8 ते 9 पर्यंत त्यांच्याकडे चांगले अगदी तगडे बॅट्समन आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही 50-60 ह्या रन फार महत्वाचे असतील. 6 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल आणि हा बॉल आहे चौथा करंटचा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलला फटका चांगला आहे. प्रदीप पाटील यांची आठवण झाली या फटक्याने, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून जिथे फाईन लेग लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि तिथे आपण पाहतात हा कॅच टिपलाय. फलंदाज बाद, विकेटचं बटन, धक्का, चौथा गॉन. त्यांच्यासाठी ऑल इंडिया आयकॉन हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत शेवटच्या दिवसात. कालच्या दिवसात जागमाता रावळे यांनी आपलं नशीब आजमावलं आणि सुपर 8चं तिकीट त्यांना मिळालं. खूप चांगल्या पद्धतीनं, जबरदस्त क्रिकेट, खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी क्रिकेट दाखवलं. पहिल्या दिवसात जर तपासून पाहिलं तर त्रिशिका 11 गावदेवी वैठीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसात चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द हा संघ तिथे पाहायला मिळाला. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर त्रिश 11 श्री जागमाता रावळे आणि आजच्या दिवसात एक गाव एक संघ ओपन हाफ मधनं कुठला संघ पुढे येणार. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण आपली अचूक गोलंदाजी, धारधार गोलंदाजी सध्या मुख्य खेळपट्टीवरती. मैदानाच्या आतमध्ये जयेश आलेत, त्या जयेशकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे विध्वंसकता आहे, मोठे फटके सहजतेने ते खेळू शकतात. फक्त ते म्हणून चालणार नाही, तुम्हाला ते करून दाखवावं लागेल कारण संघ अडचणीत आहे. पुढचा बॉल,
पहिलाच बॉल येता क्षणी रिव्हर्स स्विचचा अगदी आपण पाहतात काय सुंदर फटका नेत्रदीपक. बॉल मैदानाला गुदगुल्या करत आउटफील्डला फाडत चिरत सीमारेषा पार. शिवनेरी चषकाचा शिवनेरी चौकार 4 रन. जयेश आल्यानंतर हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बहरलं फुललं जाऊन पोहोचते ते म्हणजेच 29 वरती. 4 गडी बाद झालेत. पुढचा बॉल याही बॉलला फटका चांगला केला. येता क्षणी धावफलकाला वेग वाढवत असताना जयेशच्या बॅटमधनं हाही दिमागदार चौकार आलाय. आता तिथे आपण पाहतायत जबरदस्त बॅटिंग. का म्हणून मी मागे थांबलो. 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि ज्या वेळेला सुरुवातीचे फलंदाज जर नाही चालले तर मग स्लॉग मध्ये मी माझी बॅट चांगल्या पद्धतीने बोलून दाखवेन. ज्या पद्धतीने जयेश थांबलेत आता येता क्षणी 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके आणि हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ संपला हार्दिकजी आणि धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचल्या. आणखीन 12 बॉल आहेत. या 12 बॉलमध्ये किमान 20-25 ह्याही तेवढ्याच महत्वाच्या असतील. हो नक्कीच. आणि दोन्ही हेवी स्लॉग हिटर्स सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जयेश रावरे मागील वर्षी देखील गत वर्षी देखील ताई पॅकर्सच्या टीम कडून तो खेळला होता आणि तिथे देखील चांगल्या रन्स त्याने बनवल्या होत्या. ज्या पद्धतीने तो अनुभव एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. 33वा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. मयूर आणि जयेश ही सध्या जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आता या जोडीवरती भरपूर काही डिपेंड असणार आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये विकेट टाकायचं नाहीये आणि त्याचबरोबर येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स बनवायचे आहेत. आता येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये बॉलर्सला टार्गेट करावं लागणार आहे. मोठे फटके सातत्यानं केलावं लागणार आहेत कारण दोन्ही फलंदाजांकडे आता तो खेळपट्टीचा अनुभव आलाय. या क्लायमॅटचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही प्लेयर्स सिनियर आहेत. त्याचमुळे तो अनुभव देखील खूप महत्त्वाचा असेल. सिनियर विथ एक्सपिरियन्स हे बॉन्डिंग सध्या खूप महत्त्वाचं ठरेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती जल्पेश बारीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ठेवली गेली. मागील 4 ओव्हर्समध्ये करण आणि त्याचबरोबर प्रीतमने रन्स थांबवून ठेवल्या होत्या. आता फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी 5व्या षटकामध्ये करण्यात आलाय. 5व्या षटकामध्ये जल्पेशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. स्वतः प्रीतम बारी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आता या येणाऱ्या 6 बॉलमध्ये लीड करताना दिसेल. पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा. डिस्टन्स क्लिअर होईल का? यस. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 धावा. बैठक मारला होता एक्स्ट्रा कव्हरला. फुल टच स्टँड जो आपल्याला पाहायला मिळतोय त्या स्टँडला अभिवादन करण्याकरिता 39 स्कोर कार्ड इथे लागल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत या ठिकाणी षटकाराने केलं गेलंय. इनसाइड आउट त्या ठिकाणी निवडला. बरोबर शॉट सिलेक्शन ॲक्युरेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर 6 रन्स मिळताना पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल या ठिकाणी ग्राउंडमध्ये येत असताना आपण पाहतोय तो आपण कलेक्ट करून घ्या. जल्पेशचा पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर त्याला चेस केलं. परफेक्ट टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या टायमिंगच्या जोरावरती एक्स्ट्रा कव्हरवरून तो बॉल त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग त्याची पाहायला मिळाली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 39 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता सूत्र हातामध्ये घेतल्यात मयूर तामोरे आणि त्याचबरोबर जयेश रावरे यांच्या माध्यमातून. मागील ओव्हरमध्ये जयेशच्या बॅटमधून जे 2 चौकार आल्यात ते इथे मयूरला आत्मविश्वास देऊन जातात कारण त्याला देखील माहिती आहे आता जयेश देखील रन्स बनवू लागल्यात आणि त्याचमुळे आता आपल्यावरती देखील ती जबाबदारी आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. त्याला देखील समजलं आणि 8 बॉलमध्ये 13 रन्स त्याच्या देखील बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. 39 स्कोर कार्ड होती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. येणारे 5 बॉल खूप महत्वाचे ठरतील. दुसरा बॉल ओव्हर द विकेट. दुसरा बॉल स्लॉक स्वीप आणि सरळ बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्लिअर करेल का? तर तिथे नाही. शतशक होतं आणि त्याने टिपलाय झेल. सॉफ्ट सिग्नल जर आपण पाहिलं तर यस इथे विकेट जात असताना पाहायला मिळतोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये चांगलं नियंत्रण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती या ठिकाणी चांगला झेल मैदानामध्ये टिपला जातोय. फलंदाज मयूर बॅक टू द डगआउट.
39 वरती जवळपास अर्धा संघ त्या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला परतला गेलाय. पाचवं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या बॉलवरती आलेला एक्स्ट्रा कव्हरला षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती आलेली विकेट. या मॅचमध्ये जल्पेशला पुन्हा एकदा परत आणत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विशालला आपण पाहतोय नॅट नंबर 7 वरती. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर आता फील्ड सेटअप थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये इन फ्रंट ऑफ द ऑफ साईड ही फील्ड सेटअप. त्यानंतर 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपमध्ये मयूर मर्देला आपण पाहतोय. पहिला बॉल फुल लेंथवरती ठेवला होता. अंदाज झालेला नाही या बॉलवरती. थोडंसं शफल झाले होते फलंदाज विशाल. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. क्रीजचा चांगला वापर केला होता. लेग कटर होता तो फुलर लेंथवरती पडताना पाहायला मिळाला. 39 स्कोर कार्डवरती 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चौथा बॉल कमी गतीने टाकला. पॅटची टॉपेज त्या ठिकाणी आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपमध्ये मयूर मर्देला आपण पाहतोय. चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कॅल्क्युलेशन चांगलं होतं कशा पद्धतीनं बॉल टर्न होईल त्या खेळपट्टीवरती आणि त्याचबरोबर पॅटवरती आल्यानंतर कशा पद्धतीनं वेग पकडेल ते कॅल्क्युलेशन मयूर मर्देच आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 40 जावा स्कोर कार्डवरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागील 4 बॉलमध्ये विशालला जर आपण पाहिलं तर 2 बॉल खेळण्याची संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला जयेश कंटिन्युअसली मागील 4 बॉलमध्ये नॉन स्ट्रायकिंगवरती होता. आता येणाऱ्या 2 बॉलवरती तो स्ट्रायकिंगवरती असणार. कदाचित येणाऱ्या 2 बॉलवरती एअर स्ट्राईक होऊ शकते कारण मागील ओव्हरमध्ये देखील फक्त 2 चेंडू खेळण्याची संधी जयेशला मिळाली होती आणि तिथे 2 बॉलवरती 2 चौकार आपण जयेशच्या बॅटमधून पाहिले होते. 5वा बॉल लेफ्टी बॅटर्ससाठी कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अटेम्प्ट दाखवलेला नाहीये जयेशने त्या ठिकाणी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय शफल झाल्यानंतर ऑफस्टमवरती हा लेग ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर येत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळेल आणि नेक्स्ट ओव्हरमध्ये आपल्याजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता तिथे ओव्हर थ्रो झाला आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 42 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. उत्कर्ष सर जर आपण पाहिलं दुसरं आणि तिसरं षटक जे होतं तिथे रन्स आल्या नव्हतं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं विकेट्स देखील जात होते परंतु चौथ्या षटकामध्ये जयेश मैदानावरती आल्यानंतर जे 2 चौकार आले ना तिथून एक कॉन्फिडन्स मिळाला होता. परंतु मागील 6 बॉलमध्ये काय झालं पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मोहिरने तिथे विकेट गमावलंय आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये धाकटी डहाणू अर्थातच विहान 11 टीम या येणाऱ्या मागील 5 षटकांमध्ये नक्कीच लीड करताना दिसते. मागील 5 षटकांचा खेळ तपासून पाहिलं. पहिल्या षटकात 10 रन 1 विकेट. दुसऱ्या षटकात 10 रन 1 विकेट. तिसऱ्या षटकात आपण पाहतात 3 रन 1 विकेट आला. तदनंतर चौथ्या षटकात पुन्हा एकदा आपण पाहतात 9 रन आले 1 विकेट गेली. 5व्या षटकात 9 रन आले पुन्हा एकदा तिथे देखील 1 विकेट मिळाली. सध्या हे आपण 5 षटकांचं ग्राफ छान पद्धतीनं बघायला मिळालं. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती हर्ष शंभीरे यांना आपण पाहताय जे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. 42 रन फलकावरती आहेत. इथून जर 20 जोडल्या मजा येईल दुसऱ्या डावामध्ये आणि प्रत्येकाला वाटतं की चुरशीच्या मॅच व्हायला हव्या. वन साईड क्रिकेट जे शिस्तबद्ध प्रेक्षक लाडके प्रेक्षक आहेत त्यांना तेच हवं असतं. टायमर संपलाय. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या. पंच देखील तो मेसेज तुम्हाला देतील कारण वेळ महत्वाची आहे. तुमच्यासाठी जे टायमर लावलं होतं ते टायमर संपलेलं आहे. तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांनी ते तुम्हाला मेसेज दिलेले आहेत. तर प्रीतम बारी त्याही गोष्टी लक्षात घ्या. आता शिवनेरी चषकाची चौथी रात्र. चौथ्या रात्रीमध्ये एक गाव एक संघ ओपन हाफ आपण पाहताय. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं लाडक्या श्रोत्यांचं आम्ही स्वागत करतोय. डीबीएन लाईव्ह या स्पर्धेच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हला जे जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. आज मोठ्या संख्येनं टाइम तुमचं चौथ्या ओव्हरीतच संपलंय. आलं का लक्षात. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिलं तर 42-42ला 5 अर्धा संघ गारद झालाय आणि एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. आज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतायत गोलंदाज हर्ष आहेत. तुम्ही ग्रामीण धमाकामध्ये गोलंदाज जर तपासून पाहिलं आयुष बारी त्यांनी देखील खूप स्वतःला चांगल्या पद्धतीने सिद्धी केलेलं आहे आणि तेच आपल्याला पाहतात. आयुष बारी आज नाही आहेत. त्यांच्या जागेवरती हर्ष शंभीरे यांना गोलंदाजी आहेत. ते मॅचला इथे पोहोचलेले आहेत परंतु आज प्लेइंग 11चे हिस्सेदार नाही राहिलेत. 42 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला. फटका तर खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं. फक्त सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डवरती आता धावांची गती जाऊन पोहोचली 43 वरती. चिंचणी संघ पहिल्या डावात बॅटिंग करतोय. गोलंदाजी तिथे देखील अचूक आहे. जर एक 50-60 पर्यंत पोहोचले
तर मग तिथूनची गोलंदाजी धारदार आहे, मयूरचा वेग आहे, तिथून जयेशची देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. म्हणजे गोलंदाज अफलातून त्याही संघात आहेत. तुम्हाला इथून धावा फक्त लढण्यासाठी पूरक करायच्या आहेत. आता ज्या 43 आहेत त्या 43ला 50-55च्या पुढे कसं घेऊन जाता येईल याच्याकडे 5 बॉलमध्ये प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं आणि त्याच्याकडे पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे ती जयेशकडे आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. यावरला फटका खेळलाय खरा, बराच का चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तदनंतर आपण पाहतायत सेफ हँड. फलंदाज इथे बाद. ज्या जयेशकडनं भरपूर अपेक्षा होत्या तोही जयेश आता बाद झालाय. विकेटचं पतन, धक्का 6वा. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा शिवनेरी चषक आणि घेऊया एक छोटासा ब्रेक जिथे आवाज ऐकायला मिळेल. ची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात नव्हे तर आता पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील झाली. आजच्या दिवसात तुम्हाला चांगले संघ बघायला मिळतील, चांगले मोठमोठे खेळाडू बघायला मिळतील आणि प्रेक्षक राजांचा इथून आता गर्दी देखील वाढायला लागली. कारण आज एक गाव एक ओपन संघ आहेत जिथून तुम्हाला तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे आज विराथन नांदगडीपाडा या मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अगदी गजबजून जाईल. धावसंख्या आहे 43 आणि बॉलचा खेळ आहे या षटकामध्ये आणखीन ते म्हणजे 4. या 4 बॉलमध्ये आपलं आता इथून तुम्हाला एक पुढचं चांगल्या पद्धतीनं स्कोर कार्डकडे पुढे यायचं असेल तर धावा शोधाव्याच लागतील. पहिलाच बॉल येता क्षणी पुलचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्यांना बॉल हॅलो टाटा बाय बाय करत चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. गगनभेदी, गगनाला गवस निघालणारा शिवनेरी चषकाचा हा जबरदस्त दिमागदार षटकार. 6 रन. या स्पर्धेमध्ये 149 षटकार पूर्ण झाले. इथे देखील फटका तर खेळायचा होता खरा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत फाईन लेग मध्ये आणि त्या बॉलला फील्ड करतायत. तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल लेग बायचे संकेत आले आणि संकेतात 50 रन हे परिपूर्ण झाले. ते म्हणजेच बॅटिंग करताना चिंचणी या संघाचे डगआउट मध्ये टाळ्या वाजतात कारण डगआउटला माहिती आहे 50 धावा आपल्यासाठी सेफ आहेत कारण गोलंदाजी त्यांच्याकडे अचूक आहे. जरी प्रतिस्पर्धी संघ चांगल्या ताकदीचा असला, तिथे मयूर सारखा फलंदाज असला तरी देखील आपण पाहतात गोलंदाजीवर तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल. आपण कुणापेक्षा कमी नाही हे स्वतःला पुन्हा पुन्हा क्रिकेटच्या खेळात सांगून द्यावं लागेल. 50 फलकावरती षटकातील पुढचा गोलंदाज तयार. इथे देखील हा थोडासा हा खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक तिथे देखील आता 1 रन मिळतंय आणि 1 रनच्या साह्याने लेग बाईचे संकेत परिपूर्ण पंच देतात. धावसंख्या लागली फलकावरती 51. अगदी शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच एका बाजूला दांडी आणि विपक्षात कुडूस वाडा या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस साठी या. फटका खेळलाय करा, चेंडू चाललाय लांब 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 आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यापासून पुन्हा एकदा फारच लांब बॉल. 150वा षटकार या स्पर्धेमधला आणि आपण पाहतात प्रवीण पाटील आम्हाला दर्शवतात की 150 षटकार या स्पर्धेत पूर्ण झाले आणि शेवट गोड झाली जिथे धनेश आले 3 बॉलमध्ये 12 रन फार महत्वाच्या.
57 धावा धावफलकावरती 6 धक्के लागले आणि तदनंतर हा बघा शेवटचा षटकार, खऱ्या अर्थाने तो कॅच परिपूर्ण व्हायला हवा होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांना पीट करत बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय मात्र हा एक षटकार, महत्वपूर्ण षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 57ला. 58 धाव्यांची गरज आहे. 58 धाव्यांचा सामना अत्यंत महत्वाचा असेल. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे एका बाजूला दांडी आणि विपक्षात कुडूस. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे साथी हार्दिक केणी सर जोडले जातील आणि तर या टॉससाठी एका बाजूला कुडूस आहे आणि एका बाजूला आपण पाहतात दांडी. 58 धावांचा रनचेजला सुरुवात होईल आणि या 58 धावांच्या रनचेजला ज्या वेळेला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ वाकडेन खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचन केलंय, आज चौथ्या रात्रीत देखील आपल्या साथीने आणि संपूर्ण स्पर्धेला ते कव्हर करतायत. ऐकूया त्यांचा आवाज मायक्रोफोनवरती. दांडीवाले खेळाडू येत आहेत आणि ते आल्यानंतर मॅच चालू असताना शॉर्ट अँड स्वीट मध्ये तो टॉसही होईल. तुर्तास जाऊया सेकंड इनिंगकडे आणि ज्या वेळेला सेकंड इनिंगकडे आपण जाणार आहोत त्यावेळेला महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध आवाज, ज्यांचं नाव आहे ओमकार शेट्टे सर, ते जोडले जातील मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थँक्यू सो मच. उत्कर्ष पाटील आणि हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकत होतात. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा महाराष्ट्राचं आराध्य दावत राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जय शिवराय. सफाळेच्या मातीला, सफाळेच्या क्रिकेट प्रेमींना आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवनेरी चषक विराधन बुद्रुक नांदगडी पाडा या स्पर्धेच्या माध्यमातून चौथ्या रात्रीमध्ये सामना रंगतो मैदानावरती. पहिला एका बाजूला टीम इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतीये. विहान 11 धाकटी डहाणू, आता झालेली ग्रामीण धमाका बिग बॅश आणि सेमी फायनलिस्ट त्या स्पर्धेची टीम राहिली आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळतीये चिंचणी. एका बाजूला इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते अपोलो स्पोर्ट्स या नावानं. चिंचणी अनेक वर्ष खेळली आहे. या स्पर्धेमध्ये देखील पुरस्कारांच्या माध्यमातून संघ मैदानावरती अनेक सारे बांधले गेलेत. चांगल्या चांगल्या टीम्स आज खेळतात. नेक्स्ट मॅच एका बाजूला दांडी खेळतीये, त्यांना फाईट करताना कुडूस अर्थातच वाडा आणि त्या परिसराचा प्राईड. मला एक प्रश्न अजूनही पडतो की कुडूस नक्की पालघरमध्ये की ठाणे जिल्ह्यामध्ये, अगदी मधोमध बॉर्डरवरती असलेलं गाव. विकास आणि कुडूस यांचा खरं तर संबंध थोडा लांब लांब पर्यंत अजूनही पाहायला मिळतो. सो वाडाला जायचं म्हटलं ना की 2.5 तासाचं ट्रॅव्हल, 3.5-4 तासाचा प्रवास करावा लागतो, कारण रस्त्याची असणारी दुर्व्यवस्था. मात्र तरी देखील फक्त एका कॉलवरती आज फैजान भाईजान आपल्या टीमला घेऊन या मैदानावरती आमच्या प्रेमाखातर आला. थँक्यू सो मच ब्रो फॉर लॉट्स ऑफ लव्ह अँड ट्रस्ट अँड टीम कुडूस मनपूर्वक आभार. पिंकेश पाटील यांचं शुभागमन झाला. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज भिवंडीतून ठाणे जिल्ह्यातून गोरसई येते. साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील दादांचा संघ खेळ, स्वतः खारबावचे सरपंच इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक नामवंत क्रिकेटर्स आज तारे सितारे पवन केणीला पाहायला आज गर्दी होईल या छत्रपती क्रीडांगण विराधन बुद्रुक येते. टीमची टोटल आपण पाहता धावफलकावरती खूप चांगल्या झाल्यात, कारण शेवटचे जे 2 षटकार आले ना हार्दिक, तिकडे टार्गेट सेट झालाय. अंपायरच्या भूमिकेत दोन्ही ऑफिशियल्स मैदानावरती इंटर झाल्यात. मुन्ना पठाण सर शहापूरची शान आणि त्यांना साथ देतात. पालघरचा अभिमान अगदी मॅन फ्रॉम टेंबी खोडाव्या नितेश कदम सर. धाकटी डहाणू अर्थातच विहान 11 आणि दुसऱ्या बाजूला चिंचणी या दोन टीम मधील ही फाईट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 58चा चेज 6 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन
फॉर्मॅट खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक गाव एक ओपन. लास्ट इयरमध्ये आपण जर पाहिलं तर सफाले हाफ आपल्याला पाहायला मिळाला, विटी लाईन हाफ आपल्याला पाहायला मिळाला. ओपन फॉर्मॅट रेग्युलर प्रमाणे यंदाही आपण पाहणार आहोत. वसई विरार हाफ आपण पाहिला, त्याचबरोबर पालघर डहाणू हाफ आपण पाहिला. आणि यंदाच्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये शिवनेरी चषकाच्या या दरबारामध्ये एक गाव एक फॉर्मॅट. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूर मर्दे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विनीतला पण पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म सीमर अर्थातच मयूर तामोरे. बॅटिंग चांगली केली मयूरने मागील इनिंग मध्ये. आता समोर जर आपण पाहिलं तर विहान 11 धाकटी डहाणू टीमचा डेंजरस बॅटर मयूर मर्देला आपण पाहतोय. त्याचा खऱ्या अर्थाने इनसाइड आउट असो किंवा त्याचबरोबर वी शेप मध्ये असला तो स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पुल शॉट असो, आज पाहण्याकरिता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती मयूर मर्दे सारख्या तुफानाचा झेल तुम्ही सोडलाय. आता येणाऱ्या काही चेंडूरमध्ये काही खरं नाहीये ओमकार सर. अगदी कॅच नाही तर जवळजवळ मॅच होते, कारण मयूर मर्दे कसं नाव आहे, जर मैदानावरती फक्त 2 ओव्हर्स थांबला तर मॅच एका हाती घेऊन जाण्याची ताकद तो ठेवतो. पहिल्याच बॉलवरती मयूर तामोरेनं आपल्या जाळ्यामध्ये त्याला अडकवलं होतं. इकडे एक्झॅक्टली घडलं काय, बॅटला लागला, अगदी टोला आणि त्यानंतर फ्लाय झाला शॉट फाईन लेगला. कॉल नाही झाला, फिल्डरच्या हातात होती ना तुला ना मला धरणीला. हा जेलदान झाला, आलं जीवनदान. महागडं पडू शकतं. काल देखील ज्या टीमने कॅचेस सोडल्या ना त्या टीमला मैदान सोडावं लागलं. शेवटपर्यंत काल मेहनत करत राहिली श्री जागमाता रावळे. सुपर 7 मध्ये ते इंटर झालेत. मागच्या बॉलवरती झेल सुटला, आता स्ट्राईक रोटेशन झालंय आणि तदनंतर बॉल चाललाय कुमार श्री मितेश श्रीधर धुळे यांच्या कटआउटला मानवंदना देणारा हा आला चौकार. वेट ट्रान्सफर केला आणि तदनंतर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला इंटू दी गॅप मध्ये हा स्ट्रोक त्या ठिकाणी परावर्तित केला. धावसंख्या फलकावरती 5 म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण विनीतने दिलं होतं. तिसरा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल स्लीप मध्ये रन मिळणार नाहीये. कमबॅक चांगलं होतं मयूरचा जर विचार केला तर ओमकार सर एक चतुर आणि चालाक्ष असा हा गोलंदाज आहे आणि त्याला चांगलंच माहिती आहे मोठा फटका आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं. आणि मागच्याच बॉलवरती त्याच्या माध्यमातून परिवर्तन होत असताना पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती 5 वरती या मयूर तामोरे देखील एक चांगला प्लेअर आहे. पालघर जिल्ह्याच्या क्रिकेट मधलं मोठं नाव, त्याच्या विरुद्ध स्विच हिटचा फटका, बॉल चालला सीमारेषा पार. व्हॉट अ शॉट इज दॅट. केविन पीटरसननं डोळ्यावरती पट्टी मारून बॉल मशीन समोर मारावे आणि तदनंतर मॅक्सवेलनं अफगाणिस्तान समोर 100 रनचेस करताना मारावे. ते जितके तुम्हा सगळ्यांना आवडावे ना तितकाच देखील हा पसंतीला येणारा होता. शॉट ऑफ दी नाईट अँड दिस मॅच. बॉल सीमा पार, धाकटी डहाणू ब्रँडेड स्विच हिटचा फटका, विनीत अंभिरेचा षटकार. सगळ्यात आधी प्रश्न मयूर तामोलेला पडला असेल, विनीत अंभिरे राईटी की लेफ्टी, की आता त्याला बॉल कुठे टाकला जावा. लेफ्ट आर्म सीमरचा बॉल अँगल सोबत बाहेर निघतो आणि त्या अँगल सोबत विथ द स्पिन स्विच हिट मारणं कठीण आहे, बट अंभिरेसाठी सोपं. बॉल तयार, आता शफल झाले, आता बैठक हा देखील चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक झेल जसा सुटला ना तसं मैदानावरती किंमत मोजावी लागली आहे, कारण झेल सुटल्यानंतर विनीत स्ट्राईकला आलाय आणि त्याने एक चौकार, एक षटकार आणि पुन्हा चौकार मारलाय. धावफलक 15 वरती पोहोचलाय. पाच बॉलचा केला आतापर्यंत झाला आणि आतापर्यंत जर रन्सचा आपण ग्राफ पाहिला तर पहिल्याच षटकामध्ये एक उंच भरारी घेत असताना आपण पाहतोय. त्यामध्ये विनीतला पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागणार आहे, कारण पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर
तो स्ट्रायकिंग वरती आला. मयूर मर्देचा कॅच ड्रॉप झाला होता. या बॉलवरती फॉलोइंग स्वीप फाईन लेगला क्लिअर करत असताना ग्रेट शॉट ऑफ द मॅच. 6 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. स्विच हिट आपण पाहिला, स्ट्रोक स्वीप आपण पाहिला आणि आता फाईन लेगला फॉलोइंग स्वीप षटकार. एकावरती धावा 21. टीम दांडीचे कॅप्टन आपण आला असेल तर त्वरित रिपोर्ट करा. तुषारदादाचं आगमन झालं आणि त्याच्या सोबतीनं त्यांची छोटी बार्बी डॉल आपल्या सोबत उपस्थित होती. टीमची टोटल 21 धावा धावफलकावर. हे होतं हार्दिक. कॅचेस ड्रॉप झाला की तदनंतर अगदी आपण पाहता रिझल्ट मॅचचा चेंज झाला. 21 ऑन दी बोर्ड. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर बीट झाला कारण ज्या वेगानं हा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर झाला. As a man team गोरसईचा कॅप्टन, वन ऑफ द लकीएस्ट कॅप्टन संदेश केनेचं आगमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम गोरसई ज्या टीमला अगदी आपण पाहता सध्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सगळे रेकॉर्ड तोडत आली आहे टीम. एक काळ होता की व्यावसायिक खेळाडूंना आपण जसं सचिन, सौरभ दादा गांगुली, सेहवाग त्यांच्या काळामध्ये अगदी मॅचेस संपल्यानंतर जसं क्राऊड आतमध्ये यायचं ना त्या सगळ्यांना पाहण्यासाठी, आता सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती ते वैभव जर कुणी कमवलंय तर त्या गावाचं नाव गोरसई आणि त्या गोरसई टीमचा वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन संदेश केणेचं आगमन झाला. या संदेश भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे. कॅच ड्रॉप झाली आहे, चौकार आला मयूर मर्देच्या बॅट मधून. धावफलक 25. इथं बॅटच्या समोर आणि लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन ला चाललाय. आधीचा 4 होता, आता सीमा पार मारलाय. षटकार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता. आधी देखील ऑन साईडला त्या ठिकाणी लॉफ्ट केलं होतं. पुल शॉट त्या ठिकाणी आपण पाहिला होता. आता समोर व्ही शेप मध्ये मारला होता. 31 धावा स्कोर कार्ड वरती 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. आता रन बॉल इक्वेशन गोरसेचा उल्लेख तुम्ही केला ओमकार सर, आणि ज्या पद्धतीनं ग्रामीण धमाका बिग बॅश 2023 मध्ये सुरुवात होत असताना आपण पाहिली आणि मागील 4 पर्वांमध्ये तब्बल 3 वेळा ते चॅम्पियन्सचं टायटल त्यांनी मिळवलं आणि एक वेगळा थाट गोरसई बीचा आपण संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहतोय. चौथा बॉल शफल झालाय, पुल शॉट मिड विकेटला क्लिअर करायचा होता आणि यस तो क्लिअर झालाय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणखीन एक तोफा, चौकार. 4 धावा. पाटील साहेब आपण पाहतोय पश्चिम रेल्वेसाठी जे कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचा या ठिकाणी कॅश प्राइज झालं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद पिंकेश दादा. विकेट जात असताना आपण पाहतोय 35 वरती पहिला धक्का या ठिकाणी टीम विहान 11 धाकटी डहाणूला लागला. मयूर मर्दे गॉन.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय प्रीतम बारी. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 35 आणि आता विहान 11 धाकटी डहाणू टीम विजयाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. इतिहास साक्ष आहे याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर एकाच सीझनमध्ये म्हणजे 2022 आणि 23च्या सीझनमध्ये 2 वेळा या मैदानावरती चॅम्पियनचं टायटल त्यांनी मिळवलं होतं. शिवनेरी चषकामध्ये देखील आपण पाहिलं 2022ला आपण पाहिलं होतं. डीप फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा पार पडली होती आणि त्यानंतर चाफेवाडी चषक 2023मध्ये चॅम्पियन बनण्याचं त्यांनी स्वप्न ते पूर्ण केलं होतं. इथे देखील जर आपण पाहिलं आज जर आपण पाहिलं तर 2026 सुरू आहे. 3 वर्षांचा काल या ठिकाणी जरूर पार पडला. आता पुन्हा एकदा ते स्वप्न पूर्ण करायचं आहे विहान 11 धाकटी डहाणू टीमला. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट, अर्ध्या विकेटवरती आणि पहिल्याच बॉलवरती हवाई सफर मिड विकेटला लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार, 6 धावा. ठिकाणी जर पाहिलं असेल ना त्यामध्ये स्विच हिट, ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हरला आलेला इनसाइड आउट, तदनंतर ऑन साइडला आलेला पुल शॉट, व्ही शेपमध्ये आलेला बेसबॉल हिट असेल किंवा फॉलिंग स्वीप असेल, हे सर्व काही फटके या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. धावसंख्या फलकावरती 41-41. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. विनीत 20 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रीतम पहिल्याच बॉलवरती आपला इंटेंट क्लिअर केला. रंचेस तेवढी मोठी नव्हती, परंतु असं वाटलं होतं की बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीनं त्या क्रेजमध्ये सुरू आहे, चिंचणी संघाचा बॅटिंग युनिट भलेही फ्लॉप ठरला असेल, बॉलिंग युनिटमध्ये ती मदत मिळेल, परंतु तसं घडलेलं नाहीये. मयूर मर्दे फॉर्ममध्ये, विनीत अंबिरे फॉर्ममध्ये, प्रीतम फॉर्ममध्ये. किचन मारण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपरली कनेक्शन झालेलं नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये, एका बाजूला कुडूस आणि दुसऱ्या बाजूला दांडी 11 टीमला आपण पाहणार आहोत. या परिसरामध्ये दांडीचा देखील एक वेगळा क्रेज राहिलाय आणि कुडूसचा देखील एक वेगळा क्रेज राहिलाय. कारण 2 वर्षांआधी जर आपण पाहिलं तर सातत्याने हे दोन संघ खेळत होते. या बॉल नंतर त्याची चर्चा जरूर आपण करणार आहोत. या बॉलवरती समोर वर शॉट, हा देखील लॉंग आणि सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दॅट्स अमेझिंग शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. प्रीतम मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास 2 बॉल मैदानामध्ये पुरवले गेलेत. दोन्ही बॉल त्या ठिकाणी हरवले गेलेत. इतके लांब मारलेत दोन्ही फटके. आधी पुल आणि त्यानंतर बेसबॉल हिट. 48 स्कोर कार्ड वरती लागला जात आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. तिसरा बॉल हा देखील समोर. आता लॉंग ऑफ, आधी लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफ, हा देखील आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार, लगातार तिसरा प्रीतमच्या बॅट मधून षटकार. जर आपण टॉप 10 ऑलराऊंडर्सची यादी काढली तर त्यामध्ये प्रीतमचं नाव त्या टॉप रँकिंग मध्ये येईल, यात काही शंका नाहीये. आधी गोलंदाजीमध्ये चमकला आणि आता बॅटिंग मध्ये रन्स बनवू लागला. 4 रन्सची गरज आहे विजयासाठी 21 मध्ये. चौथा बॉल,
इथे बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती फर्स्ट मध्ये शतशक होते जिग्नेशला पण पाहतोय. रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलची ते होत असताना आपण पाहतोय. भरपूर वेळेनंतर हा डॉट बॉल आला. ज्या पद्धतीने प्रत्येक बॉलवरती रन्स आल्यात 58च्या रनचेसमध्ये. देखील एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळाली रनचेसमध्ये. आता 4 धावांची गरज आहे. 58चा पाठलाग करायचा होता टीम विहान 11 धाकटी डहाणूला. या बॉलवरती लॉंग ऑफ इनटू द गॅप मॅच फिनिश. आणि ते नक्कीच कॉपी बुक स्टाईल मध्ये मॅच फिनिश करत असताना प्रीतम बारीला आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विहान 11 धाकटी डहाणू अँड हार्ड लक टीम या ठिकाणी दांडी अक्षमासवी चिंचणी. नेक्स्ट मॅच मध्ये दांडीला आपण पाहणार आहोत. चांगलं फिनिश या ठिकाणी केलं गेलं आणि या मॅचचा सर्वाधिक मोठा मॅच विनर प्रीतम बारीला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आलेले ते स्ट्रोक हा लॉंग ऑफला होता इनटू दी गॅप मध्ये. चांगल्या पद्धतीनं या देखील बॉलला क्लिअर केलं. 9 विकेट्सने एक मोठा विजय धाकटी डहाणूने या ठिकाणी मिळवलाय आणि पराभूत केलं चिंचणी 11 टीमला. कॉंग्रॅच्युलेशन्स संदीप दादा मात्रे अँड विहान 11 धाकटी डहाणू.